एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे 3 दिवस होणार शिवशंभो विचारांचा जागर। हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त अर्थात श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 3 दिवस शिवशंभो विचारांचा जागर होणार असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संजय साळुंखे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे रविवार दिनांक 8 सकाळी 8 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुणे नाका येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 9 सकाळी 8 वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे। तसेच मंगळवारी दिनांक 10 दुपारी 4 वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक निघणार आहे। या मिरवणुकीत लेझिम पथक, हलगी पथक, वारकरी पथक, शिवकालीन मर्दानी लाठीकाठी, शस्त्र पथक आदींचा समावेश असणार आहे। श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातील सर्व कार्यक्रमांना हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे संजय साळुंखे यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे ओंकार देशमुख, ओंकार चराटे आदी उपस्थित होते। मी शिवप्रतिष्ठानला कार्यकारी संजय साळुंखे दिनांक 8 जून रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याच्या इथे अभिवादन कार्यक्रम असणार आहे। दिनांक 9 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्याभिषेक सोहळा रंगभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या इथं होणार आहे आणि दिनांक 10 तारखे रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी मिरवणूक असणार आहे। ही पालखी मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरापासून सुरुवात होणार आहे। सिद्धेश्वर मंदिर, पार्क चौक, सरस्वती चौक येथे समारोप होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप होणार आहे। या मिरवणुकीमध्ये कमीत कमी 1000 ते 1500 वारकऱ्यांची उपस्थिती असणार आहे आणि पारंपरिक वाद्यानुसार लेझिम, हलगी पथक, वारकरी पथक, शिवकालीन मर्दानी खेळ या सगळ्या गोष्टी समावेश असणार आहे।